हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तुमचे माझे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण माझ्या चॅनलवरती जे शैक्षणिक व्हिडिओ असतात ते फक्त तुमच्यासाठी असतात. त्यासाठी कोणताही चार्ज हा आकारला जात नाही. अगदी फ्रीमध्ये तुम्हाला इथं शिकायला मिळतं. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द युनिट 1 लेसन नंबर 1.4 द स्टोरी ऑफ टी. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या पुस्तकातील युनिट 1 लेसन नंबर 1.4 द स्टोरी ऑफ टी या पाठाचे संपूर्ण मराठीत भाषांतर आज आपण शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लेसन हा नीट समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याजवळ 9वीचे टेक्स्टबुक जर असेल तर टेक्स्टबुकमधील पेज नंबर 18 तुम्ही ओपन करायचा आहे. जर टेक्स्टबुक नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती लेसन हा दिसतच आहे. मी प्रत्येक ओळीचं तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करणार आहे. प्रत्येक ओळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. चला तर मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया. लेसनचे नाव आहे द स्टोरी ऑफ टी, म्हणजेच काय, चहाची गाथा किंवा चहाची गोष्ट आपण इथे बघणार आहोत. लेट्स अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम बिव्हरेज इन द वर्ल्ड. पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे? बिव्हरेज म्हणजे काय? पेय. आफ्टर वॉटर म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पेय कोणतं पिलं जातं? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द ॲन्सर. एव्हाना तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचे उत्तर ओळखले असेल. काय मग उत्तर? द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. सगळ्यात जर जास्त ओळखलं जाणारं पेय कोणतं असेल तर ते टी. सकाळी सकाळी सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरात घेतलं जाणारं सगळ्यात मोठं पेय कोणतं असेल तर चहा हे आहे. द फ्रेश aromatic brew with which people like to begin their day. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा, सुगंधी, वाफाळता चहा. It has a refreshing astringent flavor. की ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and the shoots of a plant whose botanical name is a Camellia sinensis. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. खरे म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बोटॅनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने, आपण त्याला पत्ती म्हणतो, आणि कोंब, त्याची भुकटी आपण केलेली असते, पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, कट अँड प्रोसीड बिफोर दे आर पॅक अँड सोल्ड टू अस. चहाची पाने सर्वप्रथम ड्राय केली जातात, वाळवली जातात, स्वच्छ केली जातात, मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवा बंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grow in tropical and subtropical climates. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर
पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. Many of the world's best tea estates are located in hill shape at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होते आणि त्या उंचीवर त्याचा सुगंध अधिक होत असतो. When the plants mature, only the top 1 to 2 inches of plant are picked. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. म्हणजेच चहाच्या पानांचे फक्त जे टोकावरचे भाग असतात, पानं असतात, तीच फक्त खुडली जातात. संपूर्ण झाड हे तोडलं जात नाही. These buds and leaves are called flushes. आणि मग त्याच कोवळी पानांना पालवी असे म्हणतात. त्याला कोवळी पानं जी असतात त्याला फूट किंवा कोवळी पालवी असे म्हणतात. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing सीझन. आणि सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन पालवी परत फुटत असते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एका छोट्याशा झाडाएवढे मोठे उंच होऊ शकते. पण all the tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटांपर्यंत त्याची उंची ठेवली जाते, ज्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. कारण की चहाचे झाडं जर मोठे झाले तर त्याची पानं तोडायला कठीण जाईल, म्हणून ते जास्तीत जास्त 3 फुटापर्यंत ते वाढू देतात. The teas we buy are usually classified according to their leaf size. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकाराप्रमाणे गटवारी ही केली जाते. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये त्याची पानांच्या आकारावरनं विभागणी केली जाते, सेपरेट केले जातात. Accordingly, we have first Assam type of tea characterized by the largest leaves, second China type characterized by the smallest leaf, and third Cambodge characterized by leaves in intermediate size. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आहे आणि विभिन्न ठिकाणे आहेत. त्यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. ही 3 ठिकाणे कोणती मग? भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील नीलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन्स. यात कार्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिनेही नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थेनिन ॲज वेल ॲज कॅफिन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. चहातील थियानाइन आणि कॅफिन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. म्हणजे कोणकोणते? थियानाइन अँड कॅफिन, यामुळे त्याला छान असं चव, टेस्ट आणि ते उत्तेजक बनत असतं. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग बरं, लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? An amusing story has come down to us from Chinese legends. मग चीनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आली आहे. It is said that Emperor Shennong's
the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. त्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्रात प्रणेता चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता. त्याचा एक नौकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. मग ते पानं जसे काही त्या पाण्यामध्ये पडली, त्या पाण्याचा कलर काय झाला? लगेच चेंज झाला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. ते पाणी प्यायल्यावर त्यात तयार झालेल्या पेयाचा उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. Excited by the unknown plants and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as antidote to certain poisons. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याचा शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि त्याचा विषावर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. 8. Another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. He was needed to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and after for long periods of time in prayer and meditation. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या तो शोधात होता आणि बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने काय आहेत तर उत्तेजना देणारे आहेत. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub act as stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. आणि मग त्यानेच त्याच्या शिष्यांना चहाची सर्वात पहिले मग ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्यासोबत नेली. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे हा बिझनेस वाढत गेला. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Tezong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. तसेच एक कथा तर असंही सांगते की चीनी सम्राट हुईसंग हा चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि कोण चहा तयार करणे आणि कोणाचा चहा अधिक छान आणि टेस्टी असेल ते स्पर्धांचे आयोजनही त्याने दरबारामध्ये केले. सो टी माइंडेड was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले हेही त्याच्या लक्षात आले
नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि मग अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली आणि पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्ययावत आणि प्रत्येकाला हवेसे पेय म्हणून लोकप्रिय झाले. हाऊ डिड दिस मेडिकल बिव्हरेज गेट इट्स नेम? मग या पेयाला कसं काय नाव बरं पडलं असेल? कोणी विचार करू शकतं का? द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. प्राचीन कोरीव लेखामध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी टी यू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. बट लॅटर नंतर न्यू कॅरेक्टर च अ वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी. मात्र नंतर च चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आला. द वर्ड चा इज नाव समटाइम यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. मात्र नंतर चहाचा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. चहा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधीकधी वापरला जातो. अँड ॲज वेल ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आणि तो शब्द संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाचा फारच जवळचा आहे हे आपल्याला माहीत आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? चहा भारतात प्रथम कसा आला? हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन known in India as medicinal plant since ancient time. इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे माहीत होती. But tea was not a drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. पण 19व्या शतकात ब्रिटिशांची चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात होते. इन द 1770 द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इज भूटान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. 1970च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूटान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाचे झाडे अफाट वाढतात असा वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये शोध लागला. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. मग 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि तेव्हापासून भारत हा जगातील सर्वात चहा उत्पादित करणारा आणि सर्वीकडे पाठवणारा देश हा ठरला. Tea lovers claim that tea may be able to reduce the risks of cancer, control blood pressure, fight virus in our body and actually help us live longer. चहाप्रेमी असा देखील दावा करतात की चहामुळे अनेक रोगसुद्धा बरे होतात. कोणता मग कर्करोगाचा जो धोका असतो तो चहामुळे कमी होतो. रक्तदाब
आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास देखील मदत होते. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानीसुद्धा पोहोचवू शकतात. चहामध्ये फ्लेव्होनॉइड नावाचे काही अँटीऑक्सिडंट असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रेडिकल्सपासून आपली शरीर संस्थेचे रक्षण करतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरियामध्ये चहापानाची खास परंपरा आहे आणि these ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. या सोहळ्यांमधून कार्यक्रमांमधून लोक चहापानाचा आनंद हा लुटत असतात आणि विरंगुळासुद्धा त्यांचा होतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे सभासद देखील आहे आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. चहा हे अनेकोत्तम गुणांनी परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक असे पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवतं आणि मनाला शांतता देखील तो देतं आणि दैनंदिन जीवन काय होतं तर अतिशय सुखकारक हे होतं. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंती यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचा प्रोग्राम हा आयोजित करतात. In most area of China, the tea is made in small clay teapots. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. At tea ceremonies, cups are only half filled. आणि या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात कारण the Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and अफेक्शन. त्यांना काय वाटतं या सोहळ्यात पेले अर्धेच भरले की उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे त्या चिनी लोकांना वाटतं. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन स्मॅरोज, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर ग्रीन टी कॉल matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाळग्यातून ओतून तो मग दुसऱ्यांना दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया?
आणि भारतात अ कप ऑफ टी इज ऑफर्ड any guest or visitor as a token of hospitality even in the humblest of homes. अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे स्वागत कपभर चहा देऊनच केले जाते. मोस्ट इंडियन लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बरेचसे इंडियन जे आहे, भारतीय आहे, ते चहामध्ये काय टाकतात? साखर आणि दूध मिळून गरम गरम चहा ते करत असतात. आणि असा चहा आणि साखर टाकलेला चहा सगळ्यांना खूप आवडतो. इन द रेनी सीझन, पावसाळ्या ऋतूत, इज ब्र्यू विथ जिंगर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टी. आणि हिवाळा किंवा पावसाळा ऋतू असेल तर त्या चहामध्ये अजून काय टाकलं जातं? जिंगर, आलंसुद्धा टाकून त्याची चव अजूनच द्विगुणित केली जाते. अदर ॲड स्पायसेस लाईक cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. अजून त्यामध्ये त्याची चव वाढवण्यासाठी वेलदोडा, लवंग, जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ताटलीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा प्यायलाच हवा. सम कॉन्सियर्स रिलिश डेडिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस टी. हाऊ अबाउट यू? काही रसिक पारखी जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेतात. हाऊ अबाउट यू? मग तुम्हाला कसा चहा आवडेल ते तुम्ही नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आजचा लेसन तुम्हाला नक्कीच समजला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.